Now let's continue question number 2. आपले 10 पर्यंत क्वेश्चन्स मागे पाहून झाले. 11th क्वेश्चन नाव y equals tan of cos of sin x. y equals tan of cos of sin x. Differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of tan of cos of sin x. आता टॅनच्या समोरचा सगळा पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan something sec square something cos of sin x into something चा डेरिव्हेटिव्ह d by dx of cos of sin x, जे आपण कव्हर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह sec square cos of sin x as it is into cos something चा डेरिव्हेटिव्ह minus sin something, cos something चा डेरिव्हेटिव्ह minus sin something into something चा डेरिव्हेटिव्ह sin x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे cos x. हे आहे तसं फायनल आन्सर लिहायचं, फक्त मायनस साइन अगदी सुरुवातीला लिहा. हवं तर cos x चा पार्ट पण आधी लिहिलं तरी चालेल, म्हणजे सिंगल टर्म cos x, मग sin of sin x आणि मग sec square cos of sin x. हा प्रोडक्ट आहे, त्यामुळे मागे पुढे टर्म झाले तरी चालतात. ओके. नेक्स्ट y equals sec of tan of x raised to 4 plus 4. Differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of sec of tan of x raised to 4 plus 4 bracket complete. sec च्या समोरचा सगळा पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec something tan something, sec something कोण आहे फक्त बघा, tan something into d by dx of काय कव्हर केलं तुम्ही, tan of x raised to 4 plus 4 हे कव्हर केलं. हा पार्ट आहे तसा लिहून काढायचा. सेक टॅनचा जो काही पार्ट आहे तो आहे तसा पहिले लिहून काढायचा. सेक ऑफ tan of x square plus x raised to 4 plus 4, tan of x raised to 4 plus 4 into derivative of tan x sec square x, derivative of tan something sec square something x raised to 4 plus 4 into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ब्रॅकेट x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x cube आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. हे त्याचं फायनल आन्सर. फक्त प्रोडक्टचा सिक्वेन्स थोडा मागे पुढे झाला तरी चालतो. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, y equals e raised to log of, लॉगच्या समोर फंक्शन आहे ब्रॅकेट log x ब्रॅकेट स्क्वेअर, log x ब्रॅकेट स्क्वेअर आणि log of x स्क्वेअर. फरक आहे दोघांमध्ये, log x ब्रॅकेट स्क्वेअर आणि log x चा स्क्वेअर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दोन नवीन लॉग मधले ऍक्च्युअली लॉगरिथमच्या आसपास मी सांगितलेले होते ते, पण बऱ्याच मुलांना आठवत नसतील ते बघा. e raised to log of fx, ह्याला अर्थात बेस जर e असेल तर त्याचा आन्सर नुसतं fx लिहायचं. e raised to log of fx to the base e म्हणजे fx. असंच आणखी बघा, a raised to log of fx to the base a चा आन्सर त्याचा देखील आन्सर काय असतं तर fx असतं. आता हे आन्सर ह्याचं असं का fx का, तर ह्याला दोन पर्याय दाखवतो मी तुम्हाला. बघा पण पहिला आपण ह्याचा विचार करूया. बघा, e raised to log of fx to the base e याचा आन्सर काय, तर मी तात्पुरता ह्याला बॉक्स लिहितो. बॉक्स, त्याचा आन्सर काय तर बॉक्स.
मग आपण लॉगरिथम जेव्हा बेसिक शाळेत शिकलो होतो त्यावेळी मला सांगा a रेस टू b इक्वल c याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो. आणि त्याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वर्स म्हणजे आपण काय म्हणतो सांगा लॉग ऑफ c टू द बेस a इज इक्वल टू b. लॉग ऑफ c टू द बेस a इक्वल टू. मग आता मला सांगा e रेस टू काहीतरी डोक्यावर समथिंग आहे म्हणजे हा a रेस टू b चा फॉर्म आहे की नाही सांगा a रेस टू b. त्याचा आन्सर c असेल तर आपण त्याला लॉग मध्ये कसं कन्वर्ट करतो सांगा लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वर्स. मग आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे याला मी लॉग मध्ये कन्वर्ट करणार आहे बघा लॉग ऑफ पलीकडचं म्हणजे हा बॉक्स टू द बेस अलीकडचं म्हणजे e इक्वल्स वरचं. आता वरचं काय सांगा हे तर लॉग ऑफ fx टू द बेस e. काय जाणवलं सांगा तुम्हाला बेस e सेम आहे लॉग लॉग सेम आहे आणि म्हणजे fx म्हणजे बॉक्स असला पाहिजे की नाही म्हणजेच त्या बॉक्सला की काय आलं समजलं तर fx सेम असाच हा दुसरा फॉर्म्युला असाच सेम या प्रकारे तुम्हाला हे करता येईल. किंवा आणखी एखादा प्रकार आणखी एखादा हेच पुन्हा मी कसं वेगळ्या प्रकारे सांगतो बघा. अर्थ दोन्हीचा साधारण अर्थ एकच आहे पण तरी सुद्धा हेच बघूया e रेस टू लॉग ऑफ fx चा आन्सर काय तर बॉक्स. नेक्स्ट स्टेप टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स log of e raised to log of fx to the base e equals log of this box taking log on both sides. आता log of m raised to n log m हे पुढे येतात माहिती आहे म्हणजे log of fx to the base e पुढे आणले इनटू काय शिल्लक राहिले सांगा इथे log e इज इक्वल टू काय राहिले सांगा तिकडे log of box. आता log e म्हणजे 1 म्हणजे नेक्स्ट स्टेप काय झालं सांगा log of fx to the base e नाही लिहिला तरी चालतो इक्वल्स हे इनटू 1 झाले हे इनटू 1 इक्वल्स log of box. बेस काही नाही म्हणजे ईच आहे पुन्हा बघा दोन्हीकडे बेस सेम लॉग लॉग सेम म्हणजे fx म्हणजे बॉक्स म्हणजे बॉक्स साठी कोणी आला पाहिजे तर fx. लक्षात ठेवायचं की e रेस टू लॉग ऑफ fx टू द बेस e चा आन्सर fx a रेस टू लॉग ऑफ fx टू द बेस a चा आन्सर fx. थोडक्यात काय सांगा हा जो e आहे ना तोच इथे लॉगच्या बेस मध्ये पाहिजे. एक एक्झाम्पल 3 रेस टू लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 टू द बेस 3 चा आन्सर काय तर बघा a रेस टू लॉग ऑफ fx टू द बेस a हे दोघं जर सेम असतील तर याचा आन्सर फक्त fx म्हणजे x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 लक्षात आलं तर आपण याचा वापर करू. हे दोन्ही आधी वहीत लिहून ठेवा e रेस टू लॉग ऑफ fx टू द बेस e इक्वल्स fx आणि a रेस टू लॉग ऑफ fx टू द बेस a म्हणजे देखील काय सांगा fx. नाउ लेट्स कंटिन्यू y इक्वल्स e रेस टू लॉग ऑफ fx आहे लॉगच्या समोर ते ब्रॅकेट दिसते ते सगळे fx म्हणतात म्हणजे सेकंड स्टेप तुमची अशी असेल सेकंड स्टेप वेळ मिळायची तुम्ही देखील y इक्वल्स e रेस टू लॉग ऑफ fx म्हणजे fx काय वाचा fx log x चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log ऑफ x स्क्वेअर. आता बघा log x चा ब्रॅकेट स्क्वेअर च्यातला 2 पुढे येऊ शकत नाही log मी म्हणून तुम्हाला log चे फॉर्म्युला लिहून देताना log m ब्रॅकेट रेस टू n असेल किंवा ब्रॅकेट रेस टू k असेल तर log m into log m into log m into log m k टाइम्स लिहून दिले पण तेच log ऑफ m रेस टू k log m किंवा log ऑफ m रेस टू n log m असं लिहून दिले. मग त्याच्या पुढची स्टेप y इक्वल्स log x चा ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज मायनस याला मात्र आपल्याला ट्वाइस log x लिहिता येईल म्हणजे फंक्शन मी खूप सिंप्लिफाय करून घेतले. आता नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये log x चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 log x. आता पहिल्यांदा ह्याला या टर्मला कव्हर करा समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग
म्हणजे ट्वाइस लॉग एक्स इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस 2 कोइफिशियंट लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. फायनल आन्सर लिहिताना न्यूमरेटर मध्ये 2 log x minus 2 2 log x into 1 2 log x minus 2 आणि कॉमन डिनॉमिनेटर काय असेल x. आता तुम्हाला वाटलं तर यातनं तुम्ही 2 कॉमन काढा किंवा असंच ठेवलं तरी चालू शकतं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल y equals sin of root of sin of root x differentiating with respect to x dy by dx equals d by dx of sin of root of sin root x. साइनच्या समोरचा सगळा पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin something cos something, cos something something काय बघा इंटू डी बाय डी एक्स ऑफ जे कव्हर केलं ते मी काय कव्हर केलं होतं तर स्क्वेअर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स कव्हर केलं होतं. सो कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स ॲज इट इज. रूटच्या आतला पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग इंटू समथिंगचा म्हणजे आतला डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह, साइन ऑफ रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह. सो कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स अपॉन हे ट्वाइस रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ साइन समथिंग cos something into something चा रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. फायनल आन्सर न्यूमरेटर मध्ये cos ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू cos रूट एक्स 2 2 जा 4 हे रूट एक्स आणि हे स्क्वेअर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. आता तुम्हाला हे जे दोन्ही रूट्स आहेत हे एकत्र करून तुम्हाला x इंटू साइन ऑफ रूट एक्स आतमध्ये रूटच्या लिहिता येईल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल्स log ऑफ sec ऑफ e raised to x squared differentiating with respect to x dy by dx equals d by dx of log of sec of e raised to x squared. Derivative of log something 1 upon something into d by dx of something म्हणजे sec of e raised to x squared. 1 upon sec of e raised to x square as it is into sec च्या समोरचा पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec something into tan something, tan of sec something tan something into d by dx of something. काय कव्हर केलं होतं मी सांगा e raised to x square कव्हर केलं होतं. सेक मधली टर्म कॅन्सल झाली. tan of e raised to x square as it is into derivative of e raised to something x square ला कव्हर करा. x square ला derivative of e raised to something into something चा x square चा derivative twice x. So final answer twice x e raised to x square into tan of e raised to x square. फक्त सिक्वेन्स व्यवस्थित आहे. ही टर्म नंतर ही टर्म नंतर ही टर्म. ओके. आणि असंच ठरवलं तरी चालतं.
नेक्स्ट क्वेश्चन इज y इक्वल्स log x to the base e square. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बघा, dy dx of log x equals 1 upon x is true only when the base is e. Derivative of log x 1 upon x, पण कधी जर बेस e असेल तर. फॉर डिफरंट बेसिस अप्लाय बेस चेंज फॉर्म्युला. जर बेस ई सोडून वेगळा कुठलाही असेल म्हणजे ई स्क्वेअर देखील वेगळा बेस आहे लक्षात, ई लागतो बेस फक्त ई, तर त्याच वेळेला लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि बेसिस डिफरंट असतील तर बेस चेंज फॉर्म्युला अप्लाय करायचा. काय बेस चेंज फॉर्म्युला तर बघा, log of a to the base b equals log of a to the base e upon log of b to the base e. याला म्हणतात बेस चेंज फॉर्म्युला. याला काय म्हणायचं, बेस चेंज. मग हा बेस चेंज फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करून मगच पुढे हा तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. त्यामुळे आता इथली सेकंड स्टेप महत्वाची आहे. बेस ई स्क्वेअर आहे तो आता मी बेस ई करणार आहे. y equals log of log x to the base e upon log of e square to the base e. आणि समोर रिझन काय द्यायचं, बेस चेंज फॉर्म्युला. न्यूमरेटर मध्ये y log of y equals log of log x ही टर्म ऍज इट इज, अर्थात बेस ई लिहिला जात नाही. ओके, आता इथं बघा 2 पुढे येणार आहे ट्वाइस लॉग ऑफ ई स्क्वेअर चे 2 पुढे येतील, लॉग ऑफ ई टू द बेस ई म्हणजे 1. म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम आहे, हाफ कोइफिशियंट आहे लॉग ऑफ लॉग एक्स असा तो प्रॉब्लेम आहे. आणि आता हे पुढे डिफरन्शिएट करत जायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy by dx equals half coefficient into d by dx of log x, half as it is. log च्या समोरचा पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1 upon समथिंग इंटू या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. फाइनल आंसर न्यूमरेटर मध्ये 1, खाली मल्टिप्लिकेशन ट्वाइस x आणि हे log x. सो dy by dx equals 1 upon twice x log x. Okay. नेक्स्ट क्वेश्चन, y equals, मी फक्त ब्रॅकेट चेंज केले, ब्रेस ब्रॅकेट केले, log of log x होल ब्रॅकेट स्क्वेअर differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of log x ब्रेस ब्रॅकेटचा स्क्वेअर. सगळ्यात पहिल्यांदा ते ब्रेस ब्रॅकेटच्या आतला सगळा पार्ट कव्हर करा, सगळा ब्रेस ब्रॅकेटच्या आतला. त्याचं तुम्ही बोट ठेवत जावा लिहिताना. समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग, बघा समथिंग इथून एवढं बरं, समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग. काय सांगा, समथिंग लॉग ऑफ log x इंटू डी बाय dx ऑफ समथिंग. हे आतलं जे आहे ना ते सगळं समथिंग आहे. log of log x. नेक्स्ट स्टेप मध्ये हे सगळं ऍड होतं. ट्वाइस log of log x इंटू, आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग मी काय कव्हर करतो नीट लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1 अपॉन समथिंग log of log x इंटू डी बाय dx ऑफ काय कव्हर केलं तुम्ही log of log x कव्हर केलं होतं.
twice log of log x as it is bracket complete 1 upon log of log x derivative of log something 1 upon something into something चा डेरिवेटिव म्हणजे log x चा डेरिवेटिव 1 upon x. बस फायनल आन्सर. न्यूमरेटर मध्ये हे सगळे 2 ट्वाइस log of log x whole divided by x into log x into log x into log of log x हे त्याचं फायनल आन्सर आहे. LHS मध्ये dy by dx. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. y equals sin square x square minus cos square x square. सगळ्यात पहिल्यांदा मी फंक्शन कसं लिहितो बघा. y equals sin of x square चा स्क्वेअर. हे बघा sin square थीटा म्हणजे sin थीटा चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos square थीटा म्हणजे cos थीटा चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करायचं. dy by dx equals d by dx of sin of x square चा स्क्वेअर मायनस cos of x square चा स्क्वेअर. समथिंग स्क्वेअर चा डेरिवेटिव ट्वाइस समथिंग into d by dx of something sin of x square minus something square चा डेरिवेटिव twice something twice something into d by dx of something म्हणजे cos of x square चा डेरिवेटिव. नेक्स्ट स्टेप. 2 sin of x square as it is. आता sin something कारण वेगळं काय झालं बघा. हे sin x नाही आहे, sin of x square आहे. तर sin something चा डेरिवेटिव cos something into something चा म्हणजे x square चा डेरिवेटिव twice x minus 2 cos square x as it is into cos something चा डेरिवेटिव minus sin something into something चा डेरिवेटिव twice x. आता हा twice x चा जो पार्ट आहे तुम्ही पहिल्यांदा लिहितो हे ब्रॅकेट twice x into ही टर्म 2 sin of x square into cos of x square minus into minus plus पुन्हा हे twice x as it is minus into minus plus and हे twice x as it is हे 2 twice x ला ब्रॅकेट करतो. ओके. 2 sin square sin x square आणि cos x square इथे लिहायला चुकलं बरं का. इथे cos of इथे पाहिजे होतं. ओके. हा 2 हे 2 sin of x square into cos of x square. ओके. आता बघा हे twice x as it is 2 sin half cos half sin डबल म्हणजे अँगल चा डबल x square चा डबल twice x square 2 sin half cos half sin डबल प्लस हे 2x as it is इथे तेच आहे 2 sin half cos half sin डबल म्हणजे अँगल चा डबल. आता ही टर्म आणि ही टर्म सेम आहे की नाही बघा. twice x sin of 2x square sin of 2x square
दोन टर्म सेम टर्म असतील तर ऍडिशन जर त्यांची केली तर ती काय होते सांगा, ट्वाइस होते. ट्वाइस म्हणजे 4 + 4 ची ऍडिशन किती येते, तर ट्वाइस 4 येते किंवा 8 येते. तसं ह्याची आणि ह्याची ऍडिशन 4x sin of 2x², हे त्याचं फायनल आन्सर असलं पाहिजे. सो dy by dx इक्वल्स 4x sin of 2x², हे फायनल आन्सर. इथं आपला आता क्वेश्चन नंबर 2, त्यामध्ये टोटल 18 प्रॉब्लेम्स आहेत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये टोटल 18 क्वेश्चन्स होते. मी तुम्हाला ते स्प्लिट करून 10 आणि 8 असे स्प्लिट करून तुम्हाला आता एक्सप्लेन केलेले. हे सगळे एक्सप्लेन करण्याचं कारण असं आहे की सुरुवातीला प्रत्येकालाच ते चेन रूल जमत नसतो. मी असं म्हणत नाही, काही जणांना जमत नसतो. काही लोक करू शकतात, काही लोकांना थोडासा उशीर जमतो. यासाठी मी सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून दाखवलेले. पण तुम्ही मात्र व्हिडिओ पहिल्यांदा पहा, एकदा पहा, दोनदा पहा, तीनदा पहा आणि एक्सरसाइज मात्र याच्याकडे न पाहता तुम्ही स्वतः सोडवून घ्यायचं. पुन्हा आपलं काही चुकलं असं वाटलं तर तुम्हाला आहेच चेक करायला, पण एक्सरसाइज सोडवताना मात्र तो व्हिडिओ पाहायचा नाही. आधी 2-3 वेळा पाहून घ्यायचा आणि मग एक्सरसाइज सोडवायचा. त्यावेळी न पाहता, व्हिडिओकडे न पाहता तुम्हाला एक्सरसाइज सोडवायचा आहे. असा क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट करून ठेवा. त्यानंतर आता मी नेक्स्ट लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला, त्याच्यात तर साधारण माझ्या मते 20 एक क्वेश्चन आहेत. असेच त्याचे 2 पार्ट करून 10-10चे 2 पार्ट करेल किंवा जसं जमेल तसे 2 पार्ट करेल. लेंथ वाईज आपण ते ऍडजस्ट करू. ओके, टिल देन गुड बाय.